नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर आपण आषाढी एकादशीसाठी सुंदरसे 5 एक ठिपक्यांचे विठुमाऊलीची रांगोळी बघणार आहोत. तर इथे मी 5 एक ठिपके काढून घेतली आणि आपण रांगोळी काढायला सुरुवात करू. तर अगोदर आपल्याला या 5 ठिपक्यांना पूर्ण रेष ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर ह्या 4 ठिपक्यांना पण आपण अशीच रेष ओढून घ्यायची आहे आणि ह्या 3 ठिपक्यांना पण अशीच रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर या 2 ठिपक्यांना आता आपल्याला असं गोल करून आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. इथे पण आपल्याला असं गोल करत जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे आता आपण इथून या रेषेला असे सरळ रेष काढून घ्यायचे आहे. इकडे पण आता या ठिपक्याला असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिपक्याला असं आणि असं गोल करत जोडायचं आहे. माऊलीचा पिळा काढून घेऊ. असं गोल करून घ्यायचं. त्यानंतर अशा प्रकारे जोडून घ्यायचं. इथे पिवळा रंग द्यायचा आहे. मध्ये आपण काळ्या रंगाचा ठिपका ठेवायचा आहे. आता आपण कान काढून घेणार आहोत. त्यासाठी या ठिपक्याच्या वरती असे आपल्याला कान काढून घ्यायचे. इथे आपण अशी डिझाईन करून घेणार आहोत. एक त्रिकोण काढायचा आहे आणि पांढरे ठिपके काढायचे असे. पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवायचे. त्यानंतर लाल, इथे लाल रंगाचे ठिपके ठेवायचे. त्याला बोटाने असं गोल करून घ्यायचं. त्यात पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवायचे. यात ऑरेंज रंग भरायचा आहे थोडासा त्रिकोण. विठुमाऊलीचे कान काढून घेणार आहोत. त्यासाठी अशा प्रकारे मी व्ही काढून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला मासे काढण्यासाठी अशा प्रकारे डिझाईन काढून घ्यायची आहे. इकडे अशी रेष काढून घ्यायची आणि इथे डोळा काढून घ्यायचा माशाचा. याच पद्धतीने आपण या बाजूला पण काढून घेणार आहोत. तर या ठिपक्याला घेऊन अशी एक रेष काढून घ्यायची आहे. त्यानंतर आणखीन एक रेष काढून घ्यायची आहे. इथे पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवायचे.
त्याला बोटाने असं गोल करून घ्यायचं. आता इथे आपण अशी आडवी एक रेष काढून घेणार आहोत. इथे आपल्याला विठ्ठल लिहायचे आहे. इथे पिवळा रंग द्यायचा आणि इथे लाल. इथे आपल्याला छोटासा झेंडा काढायचा आहे. इथे ऑरेंज रंग द्यायचा थोडासा. येणाऱ्या एकादशीला ही रांगोळी देवासमोर काढा. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद.